केदार आणि गार्गीचं लग्न ठरत होतं ना, तेव्हाच मी म्हटलं होतं राधाला त्या केदारवर असला आंधळा विश्वास ठेवू नको म्हणून. नाही ऐकलं तिने माझं. लग्न सुरळीत पार पडलं त्यावेळेला वाटलं की सगळं कसं आता मार्गी लागलंय. त्यानंतर मी इथे नव्हते ना, मी फिरतीवर, तू तुझ्या स्वतःच्या प्रॉब्लेम मध्ये. बाय द वे मानस, सौरभ रियाच्या डान्स ग्रुपला जॉईन झाला आणि त्यांच्याबरोबर शोज साठी दुबईला गेलाय, हे माहितीये तुला? नाही मॅम, रिया घर सोडून गेल्यानंतर आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. पण मॅम, रिया खूप अनसेटल आहे या क्षणी. आणि सौरभ तिच्या बरोबरीच आहे. तिच्या स्वभावाशी जुळणारा स्वभाव आहे त्याचा. अनवधानाने काही. मॅम, खूप भीती वाटते. हो रे बाबा, म्हणजे आधीच आहे तो मनस्ताप खूप आहे, त्यात आणखीन भर नको. मानस, मला राधाची खरंच खूप काळजी वाटते रे. केदारने ना विचित्र कोंडी करून ठेवली तिची. कुठल्याही तिराईत माणसाला जर ही परिस्थिती सांगितली ना, तर त्याला नक्की वाटणार की राधाचीच चूक आहे म्हणून. हो ना. आणि इश्यूज इतका डेलिकेट आहे की फारच पंचायत झाली रे बिचारीची. आणि त्यातून आता ती आई होणार आहे. काय काय सांगताय काय मॅम तुम्ही? अरे हो, राधा आई होणार आहे. मला वाईट याचंच वाटतंय की तिच्या आयुष्यातला हा एवढा आनंदाचा क्षण आणि त्याच्याबरोबर हा एवढा तणाव सगळा. पण मॅम, सौरभ राधाच्या पाठीशी आहे ना. अरे हो, पण तो सुद्धा सगळा गोंधळच आहे ना. म्हणजे आता काय सांगू तुला. अरे त्या गार्गीच्या पोटातलं मूल हे केदारचं नाहीये हे सौरभला माहितीच नाहीये. तो तिकडे दुबईला गेला आणि मग घरात हा भडका उडाला ना. आणि अरे त्यातून आणखीन एक म्हणजे ही एवढी गोड बातमी सौरभला सांगण्याची राधाला संधीच मिळाली नाहीये. आता तो तिकडे, त्याला जर ही बातमी सांगायची म्हटलं तर मग घरात काय रामायण झालंय तेही सांगावं लागणार. ते सगळं अवघड होऊन बसले रे. ती सीमा ना काय वेडी बिडी आहे का? अरे तिने शपथ घालून ठेवली आहे राधाला. सौरभची शपथ घातली. सौरभचं तोंड बघायचं नाही, त्या फॅमिलीशी काही संपर्क ठेवायचा नाही. काय आहे मॅम? पण राधा अशा गोष्टी. अरे बाबा, माणूस एकदा अति हळवं झालं ना की सगळा सारासार विवेक विचार सगळं विसरून जातो. मला ना त्या सीमाचा तर प्रचंड संताप आलेला आहे. काय आहे आता ताईपणाचं वागणं? राधाच्या लग्नाच्या वेळेला सुद्धा अशीच वागली होती ती. मग एकदम अचानक प्रेमाचा पुळका आला, अगदी समजूतदारपणे वागत होती आणि आता पुन्हा अक्रस्ताळेपणा सुरू केला. पण मॅम, सीमा वहिनी प्री मॅच्युअर्ड मेनोपॉज फेस करतायत. त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे त्यांच्या वागण्यातले हे हेलकावे स्वाभाविक आहेत. शिवाय माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं लग्नही फसलंय. पण ते कोणालाही ठाऊक नाही. त्याचाही फार मोठा स्ट्रेस असणार आहे त्यांच्यावर. मला कळतंय हे सगळं तुझं बरोबर आहे, पण त्याचा आपल्या राधाला खूप त्रास होतोय रे. मला मान्य आहे खूप रागाच्या भरात मी काय काय बोलले, पण मला असं वाटतं की काहीतरी यातून मार्ग आपण काढलाच पाहिजे ना. नुसतं हातावर हात ठेवून तो बसून राहू शकत नाही आपण. आपण एक काम करूया ना, आपण दोघं जाऊया धर्माधिकाऱ्यांकडे. हे बघ, मी बोलते, सीमाशी मी बोलते. अरे आपली राधा प्रेग्नंट आहे हे कळल्यानंतर सीमाचा ऍटिट्यूड बदलेल. भडकेल ती कदाचित, पण राधा समोर नसेल ना तर थोडी कमी रागवेल. आणि रागवू दे, रागवली तर काय, रागवू दे. तिच्या रागाचा एकदा निचरा होऊन गेला ना की मग तरी शांत होईल ना ती. ओके,
आपण ट्राय करूया. चल चल चला. आत्ताच जाऊ. रंजू, यशचा काही फोन आला होता का? नाही ना अण्णा, घरात एवढं रामायण घडते आणि याचा काही पत्ताच लागत नाही. त्यात ते 5 लाखाचं प्रकरण. पण मला काही सांगतही नाहीये हो तो. एवढं टेन्शन आलंय ना मला. यशने आतापर्यंत माझ्यापासून काही लपवलेलं नाहीये अण्णा. मला खूप भीती वाटते, खूप काळजी वाटते मला त्याची. रंजू, तू रडू नकोस. यश येईल, नक्की येईल. अगं रंजे, काय रे यश, तुझं ठाव ठिकाणा काय? फोन नाही, काही नाही. घरात एवढा गोंधळ चाललाय आणि तुझा पत्ताच नाहीये. गोंधळ? कसला गोंधळ? कसला गोंधळ म्हणून काय विचारतोस? रामायण घडलंय घरात. अरे काय झाला काय, मला सांगाल की नाही? सौरभ कुठे आहे? अरे तो दुबईला नाही का गेलाय त्याच्या गाण्यांच्या शो साठी. हा, पण काय झाला काय? यश, गार्गीच्या पोटातलं बाळ आहे ना, ते केदारचं नाहीच आहे मुळी. Shit! मला तर सांगताना इतकी लाज वाटतेय ना. दुसऱ्या कोणाचं तरी पाप मारलंय आपल्या केदारच्या माथी. नाही 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 रे, आमचाही विश्वास बसत नव्हता आधी. पण राधानी ना केदारला सांगितलंच नाही गार्गी प्रेग्नंट आहे म्हणून. आणि गार्गीला त्याच्या माथी मारलं. लग्नानंतर केदारला कळलं गार्गी प्रेग्नंट आहे. एवढा धक्का बसला ना त्याला. पण तो बिचारा काय बोलणार आहे? आधीच त्याचं नाव कानफाट्या पडलंय ना. घाबरला तू. राधाशी बोलायचा प्रयत्न केला त्यांनी, तर राधाने केदारला सांगितलं की हे घरात कुणाला सांगायचं नाही म्हणून. आणि स्वतः मग कशी लबाड आहे, सौरभला सांगितलं की हे केदारचंच मूल आहे. त्या दिवशी नाही का सौरभने आपल्याला सगळ्यांना सांगितलं हे मूल केदारचं आहे म्हणून. पण कसं काय कोण जाणे रे. सीमानीनं राधाचं आणि केदारचं बोलणं ऐकलं. मग त्यांनी शहानिशा केली आणि हे सगळं उघडकीला आलं. सीमा तर इतकी चिडली आहे ना राधावर. तिने त्या गार्गीच्या आई वडिलांनाही बोलवून घेतलं, चांगलं झाडलं त्यांना. अरे ते वाटेल तसं बोलले रे आपल्या सीमाला. माझं तर डोकं इतकं बणबणायला लागलंय ना. वाटलं नव्हतं रे ही राधा असा विश्वासघात करेल म्हणून. पण आता रंजे, राधा कुठे आहे? सीमाने राधाला घराबाहेर काढले. काय सांगितलं पुन्हा तोंड दाखवू नकोस म्हणून. तुझा आणि आमचा संबंध संपला. रजनीश, सरिता, काय रे हे? अरे काय झालं? बाबा बोला ना, काय झालं? अरे बोल ना काहीतरी. आपण फसलो बाबा, पुरते फसलो आपण. काय? त्या केदारनी गार्गीबद्दलची वस्तुस्थिती लग्नाआधी घरी सांगितलीच नव्हती. आणि या सगळ्याचा दोष केदारला देण्याऐवजी ते आपल्याला देत आहेत. काय? नाही ते बोलली ती सीमा. अरे माझी मुलगी काय मला जड झाली नाहीये. ठेवून घेईन तिला मी इथेच माझ्या घरात. चुकानं राहील ती. सरिता काय बोलतेस तू हे? हो बाबा, अहो ते आता गार्गीला नांदवायला तयार नाहीये. गार्गी सगळी त्या केदारची लबाडी आहे. चांगलं लक्षात येतंय माझ्या आता. त्याचं राधाशी ठरलेलं लग्न मोडलं ना. अरे मोडलं म्हणजे काय, त्याच्या त्या राघव मंदिरच्या नाटकामुळे मोडलं. त्याचा सूड उगवतोय तो. होता का तिथे तो? छे, तोंड सुद्धा दाखवलं नाही त्याने. अरे आम्ही काही त्याच्या मागे लागलो नव्हतो गार्गीशी लग्न कर म्हणून. त्याचा प्रस्ताव होता तो. नाही तर काय, त्यांनी ठरवलं होतं घरी काय सांगायचं काय नाही सांगायचं. आपण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि फसलो. मूर्खपणा झाला आपला.
अरे पण किती साळसूदपणे बोलत होता तो. कुणीही त्याच्या बोलण्यात आलं असतं. आणि आपल्या तर मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. चूक झाली बाबा, आपल्या हातून फार मोठी चूक झाली. जेव्हा लग्न ठरवायला गेलो ना तेव्हाच सगळं काही स्पष्ट शब्दांमध्ये विचारायला हवं होतं आपण. अहो कसं विचारणार सांगा ना कसं विचारणार. राधाने स्पष्टपणे बजावलं होतं आपल्याला की केदारनी सांगितलंय कुणाशी बोलायचं नाही म्हणून. मग अगं तेच म्हणतोय ना मी, आपण विचारायला हवं होतं. मग तुम्ही सगळा दोष आपल्यालाच देताय. त्या सीमासारखंच बोलायला लागलात तुम्ही. सरिता उगाच भांडू नकोस. भांडून काही होणार आहे का. त्याच्यापेक्षा आता पुढे काय करायचं याचा विचार कर. मिस्टर सावंत, अभिनंदन, मुलगा झालाय तुम्हाला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहे. आम्ही सगळ्यांनी आशाच सोडली होती, पण तिने हट्ट केला म्हणून तशाच अवस्थेत तिला इथे आणलं. तुमचं नाव ऐकून होतो. खरं तुम्ही देव आहात. नाही हो, तसं काही नाही. मी फक्त माझं काम केलं. नाही मॅडम, आमच्यासाठी तुम्ही देवच आहात. मी मनात म्हटलं होतं डॉक्टर राधांनी माझ्या बायकोला आणि बाळाला वाचवलं. मुलगी झाली तर त्यांचं नाव ठेवीन आणि मुलगा झाला तर त्यांच्या नवऱ्याचं. आता मुलगा झालाय मॅडम, सौरभ नाव ठेवणार आहे. सौरभ. मॅडम मी बघू शकतो माझ्या बाळाला. हो, थोड्या वेळाने. कशात श्रीमते. मी ना उत्तम, अगदी आनंदात आहे. आणि माझ्या आनंदाचं काय कारण आहे हे बघण्याकरताच तुम्ही इथे आलात ना. आणि हो, राधाची बाजू घेऊन इथे मला काही सांगायला आला असाल तर प्लीज तसेच परत जा. तसं काही नाहीये सीमाताई, पण तुम्ही आधी जरा शांत व्हा. अहो, मी एक खूप आनंदाची बातमी सांगायला आली. ती तुम्ही आधी ऐका, मग आपण निवांतपणे बोलू. हो सीमा वहिनी. हो, आपली राधा प्रेग्नंट आहे सीमाताई. यापुढे तुझं या घरच्यांशी काही नातं राहिलं नाही. यापुढे सौरभशी आणि या घराशी तुझा संबंध संपला. तुझा आमच्याशी यापुढे कोणताही संबंध राहिलेला नाही राधा. सौरभची शपथ आहे तुला. नाही राधा, आता उठसूट डोळ्यातून पाणी नाही काढायचं. आता तू एकटी नाहीयेस. तुझ्या प्रत्येक श्वासासोबत पोटातलं बाळ श्वास घेणार आहे. तुझा प्रत्येक विचार, प्रत्येक इमोशन त्याच्या नसा-नसात झिरपणार आहे. आता आनंदी राहायचं, हसरं राहायचं, रागवायचं नाही, नाही तर बाळ चिडचिड होईल. नो,
मला सौरभ सारखं हसरं बाळ हवंय. मुळात ना ते धर्माधिकारी पहिल्यापासून डोक्यातच गेले होते माझ्या. त्यात तो राधाचा मूर्ख आणि बावळट नवरा सौरभ, त्याच्यामुळे घडलंय हे सगळं. अगं त्याचा काय संबंध इथे सरिता? त्याचा नाही तर कुणाचा संबंध आहे? त्याचाच संबंध आहे बाबा. राधा त्याच्या नादी लागली नसती ना तर हे सगळं घडलंच नसतं. गौतम बरोबर लग्न झालं असतं राधाचं आणि ऋषी बरोबर गार्गीचं. सगळं छान झालं असतं. मुळात गार्गीच नीट वागली असती तर फार बरं झालं असतं. अच्छा, म्हणजे गार्गीच्या वागण्याला सर्वस्वी तुम्ही मला जबाबदार धरताय का? हे बघ सरिता, मला हे बघा मिस्टर मनोहर, या सगळ्याचा मूळ ना तुमच्या वागण्यात आहे. सरिता, तुम्ही आणि राधा, तुमच्यामुळेच घडलंय सगळं. रक्त जाळलं आयुष्यभर आमचं. आता माझ्या मुलीचा संसार सुद्धा उद्ध्वस्त होतोय. मुळात केदारवर नाही राधावर विश्वास ठेवून आपण लग्न केलं होतं गार्गीचं. काय करतेस सरिता? राधाला फोन लावतेय. का ते विचारू नका मला. हॅलो राधा, सरिता बोलतेय. ताबडतोब इकडे ये. का कशासाठी ते नंतर सांगते. इकडे आल्यावर ताबडतोब निघ आणि इकडे ये. अगं कुठली गोष्ट कुठे नेतेस तू सरिता? अशी आगपाखड करून का मार्ग निघणार आहे यातून? राधानी गार्गीचं लग्न ठरवलं तेव्हा तर खूप कौतुक चालवलं होतंस तिचं. आता फिरलं का सगळं? बघितलं बाबा, खरं कसं नकळत ओठावर आलं ते. राधाचीच बाजू घेतली यांनी पुन्हा, माझी नाही. आपली राधा काही काळासाठी होती ती माझ्यासाठी आपली, पण तो आपलेपणा आता तुटलाय, संपलाय आणि तो पुन्हा कधीही जुळणार नाही. खेळ केलाय तिने आमच्या भावनांशी, आमच्या आबरूशी खेळले ती. नाही सीमावेन, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. राधाकडून अशी फसवणूक होणं शक्यच नाहीये. उलट केदार बद्दल तुम्हाला सगळी हिस्ट्री माहितीये. एक मिनिट. केदार बद्दल एक अक्षरही वाईट बोलायचं नाही. असेल त्याची हिस्ट्री, पण राधा आणि सौरभच्या लग्नानंतर तो पूर्णपणे बदललाय. माझा विरोध होता त्यांच्या लग्नाला, पण केदारनी राधा आणि सौरभचं प्रेमाने स्वागत केलं. सौरभच्या ऍक्सिडेंट नंतर तो गेला होता अष्टविनायकला. तो त्यांच्याशी किती प्रेमाने वागलाय याला हे घर साक्षीदार आहे, मी साक्षीदार आहे. त्यामुळे केदार बद्दल काहीही बोलायचं नाही. पण राधानी त्याच्या चांगुलपणाचा चांगलाच गैरफायदा घेतला. आधी स्वतः लग्न करते अशी आशा दाखवली आणि ऐन वेळेस त्याला दगा दिला, आणि मग तिची बहीण त्याच्या गळ्यात मारली. बिचारा काहीच बोलू शकला नाही, गप्प राहिला. कानफाट्या नाव पडलंय ना त्याचं. अहो तसं काही नाहीये, तुम्ही प्लीज ऐकून घ्या सीमाताई, खरंच असं नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही मला राधाबद्दल काहीही सांगू नका. सीमावहिनी, पण तुम्ही चांगलेच ओळखले मी ती. सुंदर निरागस चेहऱ्याच्या मागे कारस्थानी बाई दडलेली आहे. शब्द जपून वापरा सीमाताई. वरवर परिस्थिती कशीही दिसत असली तरी त्याच्या पाठीमागचं सत्य हे शहाण्या माणसाच्या नजरेला पडत असतं. राधाला इतके दिवस ओळखता तुम्ही, हीच पारख केली तिची. ती केवळ एक उत्कृष्ट डॉक्टरच नाहीये, अतिशय साध्या सरळ मनाची प्रेमळ आणि प्रामाणिक मुलगी होती. आणि त्या उलट डॉक्टर केदार, त्यांनी राघव मंत्रीचं केवढं मोठं नाटक केलं होतं तुम्हाला माहितीये. आणि तुमच्या हेही लक्षात असेल की केदारला उपचारांची किती गरज आहे हे मानस तुम्हाला बजावून सांगत होता, तरी सुद्धा तुम्ही त्याला हॉस्पिटलमधनं घरी घेऊन आला. आणि काय परिणाम झालाय त्याचा? हे जे काय आता घडलंय ना, राधाला त्यांनी ज्या प्रकारे ह्याच्यात सगळ्यात गुंतवलेलं आहे ना, तो केदारच्या आजारपणाचाच, त्याच्या मनोविकृतीचाच एक भाग आहे. लक्षात येतंय का तुमच्या? तुम्ही प्लीज कृपा करून केदारला उपचार द्या आणि राधाबद्दलचा मनातला गैरसमज काढून टाका प्लीज. एक मिनिट डॉक्टर प्रधान, तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे काय अर्थ काय होतो याचा?
जगातल्या सगळ्या शहाणपणाच्या गोष्टी फक्त तुम्हालाच कळतात. आणि डॉक्टर मानस, पहिल्यांदा तुम्ही स्वतःचा संसार, स्वतःचं घर सांभाळा. तुमची बायको गेले जगभर नाचत आणि माझा सौरभ गेलाय तिच्या मागे नाचायला. हे बघा, त्यांच्या बाबतीत काही वेडं वाकडं माझ्या कानावर आलं ना तर लक्षात ठेवा. नाही नाही, मला तर वाटतं राधामुळेच तुमचा संसार तुटलाय. काय बोलताय तुम्ही? आधी तो वाचवायचा प्रयत्न करा. इथे येऊन राधाची बाजू घेताय ना, आधी त्या गोष्टींमध्ये लक्ष घाला. तोंड सांभाळून बोला तुम्ही. मॅम मॅम प्लीज शांत व्हा. सीमावहिनी प्लीज शांत व्हा. मॅम आपण निघूया. अरे सीमावहिनी प्लीज आमच्या बोलण्याचा विचार करा. येतो आम्ही. स्वतःची काळजी घ्या. मॅम प्लीज चला. मर्मबंधातली ठेवही, हे मर्मबंधातली ठेवही, प्रेम